थेट सीटेट परीक्षेच्या टेन्शनमधून आता सुटका. केंद्र सरकारच्या या निर्णयाने होणार लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवित. टीईटी परीक्षेच्या तणावात असलेल्या लाखो शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नोकरीच्या आशा वाढल्या. पाहूया सविस्तर वृत्त. सुप्रीम कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर देशभरातील लाखो प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षापासून शाळांमध्ये शिकवत असलेले मात्र टीईटी उत्तीर्ण न झालेले शिक्षक सध्या प्रचंड तणावाखाली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वतःची नोकरी वाचवण्याची परीक्षेची तयारी, अशा दुहेरी कात्रीत हे शिक्षक सापडले आहेत. टीईटी सक्तीला सूट द्यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून देशभरातील सेवेत असलेले शिक्षक, विविध शिक्षक संघटना आणि काही लोकप्रतिनिधी केंद्र सरकारकडे सातत्याने निवेदने देत होते. अनेक ठिकाणी आंदोलने, धरणे आणि निदर्शनेही झाली. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने सर्व राज्य सरकारकडून 2011 पूर्वी इयत्ता 1 ते 8वी पर्यंत नियुक्त झालेल्या शिक्षकांची सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती 16 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या संदर्भात 31 डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या हालचालीमुळे देशातील सुमारे 12 लाख शिक्षकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणते शिक्षक प्रभावित होऊ शकतात याचा अचूक तपशील राज्य सरकारकडून मागवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातच सुमारे 1.86 लाख शिक्षक असे आहेत ज्यांनी अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. यामध्ये इयत्ता 1 ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी शिकवणारे शिक्षक, त्यांची शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण तसे वयोगटानुसार सविस्तर वर्गीकरणाची माहिती मागविली आहे. 21 ते 25, 26 ते 30, 31 ते 35, 36 ते 40, 41 ते 45, 46 ते 50, 51 ते 55, 56 ते 60 आणि 60 वर्षावरील शिक्षकांची स्वतंत्र माहिती द्यावी लागणार आहे. या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर किंवा धोरणात्मक पातळीवर कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट मांडावी, असेही केंद्राने सांगितले आहे. दरम्यान 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत यंदा वेगळे चित्र दिसणार आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी ही टीईटी अनिवार्य झाल्याने यावेळी विक्रमी 25 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. विविध राज्यांमधून या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात 1.86 लाख, राजस्थानात सुमारे 80,000, मध्य प्रदेशात सुमारे 3 लाख, महाराष्ट्रामध्ये सुमारे 7,38,000 शिक्षक, तर झारखंडमध्ये सुद्धा हजारो शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पुढे काय निर्णय घेते याकडे देशभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक अपडेट आणि लेटेस्ट माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा लेटेस्ट शैक्षणिक बातम्या. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन अपडेटसह.